विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। एक तर तुम्ही त्या पुरस्काराला साजेस तुम्ही वागलात म्हणून पुरस्कार आहे। दुसरा पुरस्कार असा असतो की तुम्ही त्या पुरस्काराला साजेस वागू शकतात ह्याची आठवण करून देण्यासाठी तो पुरस्कार असतो। आणि तिसरा पुरस्कार अशासाठी देतात आजपर्यंत नाही तसं वागलात नाही, इथून पुढे तरी राजे वाचा म्हणून हा पुरस्कार दिला जातो। ते शिक्षक पुरस्कार घेताना स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहा। तुम्हाला आता जनगणनेसाठी बोलावलं जातं, अनेक लोक तर शिक्षक लोक जनगणनेसाठी जात नाहीत। 7 तासाची नोकरी कुठून आली मला सांगा ना। डॉक्टर सुद्धा 8-8, 10-10 तास काम करतात, पत्रकार 10 तास काम करतात, गव्हर्नमेंट मधला क्लार्क 8-8 तास काम करतो। 6 तासाची नोकरी कुठून आली 12 ते 6? पुन्हा दिवाळीची सुट्टी 3 आठवडे आहेत लाडू करंजा करायला, परत आपल्या मे महिन्याची सुट्टी आहे कुरड्या बिरड्या करायला। अपडेट कुठे आहात तुम्ही? तुम्ही तसंच शिकवलं तर मी प्रामाणिकपणे सांगतो, मला जेवढे शिक्षक माहिती त्यातले काही सोडून अपवाद, मग जे सामाजिक दृष्ट्या जे करतात त्यांचं ठीक आहे। महात्मा फुलेंनी जो शिक्षक निर्माण केला तो डीएड बीएड ते आता आलं, त्यांनी तो शिक्षक शिकवण्याचं प्रशिक्षण पण दिलं। पण मला आज विचाराल तर बहुतांश शिक्षक ते जेवढी इयत्ता शिकवतात, ज्या इयत्तेचे जे मुख्य असतात ना त्याच्या पुढे 2 इयत्तेच्या पलीकडे त्यांचं काय चालत नाही। खरी गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगतो। त्यांना भूगोलाच्या शिक्षकाला विचारलं की बा ठीक आहे पाठ्यपुस्तकात देश किती आहेत, आता देश किती आहेत ते सांग। प्रजासत्ताक देश किती आहेत नाही सांगता येत त्यांना। जर्मनी, पूर्व जर्मनी, पश्चिम जर्मनी एक का झाली ते मुलांना शिकवा ना, ते पाठ्यपुस्तकात अजून बदललेलं नाहीये। युक्रेन का वेगळा झाला, कसा झाला हे सांगतात का येत नाही। आव्हान तर तुम्ही 30 मिनिटं काय जे असाल ते शिकवा, पण 10 मिनिटं वेगळं ज्ञान द्या ना। तो शिक्षक अपेक्षित आहे, मार्क वाढवणारा शिक्षक अपेक्षित नाही। महात्मा फुलेंच्या विचारांनी जी माणसं झालेली आहेत एकापेक्षा एक, भाऊराव पाटील असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, मुकुंदराव पाटील असतील, तुमच्या कृष्णराव भालेकर असतील, रोडे असतील, शाहीर रोडे किंवा त्यांचे झाले, काय ताकदीची माणसं झाली। आज आपण शिक्षक उलट सांगतात, तो जो आता बोलतोय ना तो माझा विद्यार्थी होता, ज्ञानेश महाराज माझा विद्यार्थी होता। पण ज्ञानेश महाराज देवधर्म करत नाही, तू कशाला संध्याकाळचा जाऊन भजन करत बसतो? शिक्षक म्हणून सांगायची तुझी पात्रता आहे का? केवळ 7वीला शाळेत होता म्हणून का? कधीतरी तुम्ही शिक्षकांनी शिकवा। आता ती कविता नाहीये, देवा तुझे किती सुंदर आकाश आहे ना, मग तेवढं मुलांना सांगा आकाश देवाचं नाही कल्पना चावलाच आहे, देवाचं आकाश नाहीये। त्या राकेश शर्माने तेव्हा सांगितलेलं आहे 83 सालात इंदिरा गांधीशी बोलताना की इथे देव भगवान बिगवान कुछ भी नाहीये, या इथून हिंदुस्तान हमारा, जे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा दिसतो। मग हे वास्तव कधी सांगणार? पोरगं नापास झालं तरी चालेल, पण त्याला असं बनवा की नाही की साला ह्याचा शिक्षक कोणा लोकांनी शोधलं पाहिजे, शोध राहिलं पाहिजे। आणि मी काही फार मोठं झे नाही, मी खरं सांगायचं नाही तर लोक विचित्र वागतील। मी 10वीला 3दा नापास झालेलो आहे, 12वीला 3दा नापास झालेलो आहे, 24व्या वर्षी ग्रॅज्युएट झाले, 24व्या ग्रॅज्युएशनला गेलो, 27व्या वर्षी झालं आणि शिक्षण संपलं। पण मला कुठेही अडचण आलेली नाहीये। माझ्यावरती 2 जणांनी डॉक्टरेट केले आणि 50 जणांनी प्रबंध लिहिलेले आहेत, पत्रकारिता आणि काही गरज लागत नाही। जे याचा अर्थ शिकू नका असं नाही आहे। नाहीतर मला एकाने सांगितलं अण्णाभाऊ साठेंनी फक्त 1.5 दिवसाची शाळा शिकली, तर मी त्यांनी 1.5 दिवसाच्या शाळेमध्ये जर इतकं शिकलं तर मी 3 दिवसाच्या शाळेमध्ये मी किती काय करेल म्हणून। असं त्रैराशिक मांडता येत नाही। शिक्षण जरुरीचं असतं, आवश्यक असतं, पण ते दिसतं का? ते दिसत नसेल तर त्याचा उपयोग नाही काय। शिक्षकाला शिक्षकासारखाच मान मिळाला पाहिजे, पण तो देताना महात्मा फुलेंच्या विचारांनी, विशेषतः आपल्या बहुजन समाजातल्या विचारांनी लोकांनी तर प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे। पण आता बहुतेक झेडपीचे शिक्षक बायको पण त्याची शिक्षिका शोधतात। तुम्ही वधूवर मंडळामध्ये गेला, आपण सावित्रीबाई फुलेंच्या गोष्टी सांगतो, पण वधूवर मंडळामध्ये जर कुठलाही गेलात तर मुली शिकलेल्या असतात, मुलगा शिकलेला असतो
आणि तिथे लिहिलेलं असतं, मुलगा सांगतो की मुलगा MSc झालेला आहे, डॉक्टर झालेला आहे किंवा अजून काही झालेलं आहे. शक्यतो मुलगी प्राध्यापक नाही तर शिक्षिका असावी. पहिली जी शिक्षिका तर सावित्रीबाई फुले झाल्या, फातिमा बेग झाल्या, त्या जाताना एक लुगडं घेऊन जायच्या. लोक त्यांच्यावरती शेणगोळे मारायचे, दगड मारायचे, रक्तबंबाळ व्हायच्या, आडोशाला जायच्या, लुगडं बदलायच्या, शिकायच्या आणि शिकवायच्या. पहिली शिक्षिका अशी होती. ती लग्नाच्या बाजारात विकण्यासाठी नव्हती. आपण आता सगळ्या गोष्टी सांगतो, ते आम्हाला फॉरेस्ट नाइटिंगेल सारखी आम्हाला नर्स चालेल, रात्रपाळी असते, 3-3 शिफ्ट असते. कविता चौधरीचं उड्डाण झाल्यानंतर, सिरियल झाल्यानंतर इन्स्पेक्टर मुली चालायला लागल्या, पोलीस मुली चालायला लागल्या, त्याच्यानंतर अजून बाकीचे चालतात इतर, पण त्या 3-3 शिफ्ट मध्ये काम करतात. पण शिक्षिका कशी असेल, ती बरी असते. एक तर मुलांच्या मध्ये असते, म्हणजे त्याच्यामध्ये भानगड नाही ना. कारण डोक्यात घाणेरडा विचार केला, विस्तवाच्या बाजूला लोण्याचा गोळा ठेवला तर लोणी वितळतं. तेवढं आपलं शिक्षक, टीचर रूम्स पुरता शिक्षक शिक्षिका एकत्र येतात, हे डोक्यात असतं. मुलांबाळांमध्ये काही भीती नसते, त्यामुळे ती राहील चांगली. दुपारची शाळा असेल तर 2 वेळचं जेवण करेल. नवरा नालायक असेल तर जास्त शिकवण्या घेईल. पुढे सासऱ्याला हरामखोर असा असतो की त्याला शुभेच्या हातच 2 वेळा गिळायचं असतं, नाही तर चालतच नाही. ती शिक्षिका बाई मी तू बघा, सावित्रीबाई फुले जेव्हा आपण सांगतो आणि वास्तव इतकं भयान आहे. शिक्षक सांगेल की मी काही नाही, तो त्याला वेळ असतो, तो जाऊन बाकीच्या पतपेढ्या चालवेल, अमुक चालवेल. पण एखादी शिक्षिका पतपेढी चालवत असेल, एक्स्ट्रा काम करत असेल, तर नवरा सांगतो ते बाकीचं सामाजिक काम वेगळं ठेवा, तेवढी शाळा करा आणि बस झालं. ते लोकोपयोगी सांगू नका. ही परिस्थिती नाही असली पाहिजे. झेडपीच्या शाळेतले अनेक शिक्षक शिक्षिका असतात, त्याच्यातले जवळजवळ 60% लोक व्याजाचा धंदा करतात आणि शेतकऱ्यांना बुडवतात. ही वस्तुस्थिती आहे. 7वा आयोगवाले भयानक आहे. आणि आपण महात्मा फुलेंचं नाव घेतलंच पाहिजे. तर महात्मा फुले पहिला कुठून सुरुवात झाली ते कळेल ना आपल्याला, आपण कुठे आहोत. आपण शिक्षक म्हणून जर 6 तास नोकरी करतो तर तेव्हा तरी जनगणना असते. जायला झोपडपट्टीत जायला लाज कसली वाटते. तुमची पोरं जी आपण ज्यांना शिकवतो ती कुठल्या घरातली, चाळीतली कुठली आहे ती बघून घ्या ना त्यांचं एकदा घर. त्याच्यासाठी जनगणना आवश्यक आहे, ती केली पाहिजे. मागून घ्या. नुसतं आलेला पालक असतो तेवढ्या पुरता राहू नका. महात्मा फुलेंनी जर त्यांच्या घरापुरता मर्यादित राहिलं असतं तर आजचं हे शिक्षणाचं जग निर्माण झालं नसतं. आपल्याला ते नको असतं. ही वास्तव लक्षात घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण अजून खूप आपल्याला खऱ्या शिक्षकापर्यंत जायचंय. ते काम आमचे कोकाटे सर करतात. बाकीचे सगळं सांगू तेवढं खूप आहे. तुम्ही म्हणाल प्रवचन करायला सुरुवात केली काय, तर नावामध्ये सुद्धा एकाने ज्ञानेश्वर म्हटलं आणि छापेलमध्ये महाराज म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजच्या आधी महाराज, तर ज्ञानेश्वर महाराज म्हटलं असतं तर चेंद्र मेंढर पण वरती आली असती. हो, आपल्याबरोबर 4 माणसं न्यायला अवघड काय होतं आपल्याला. महाराज आलं की सगळं कसं दिघवून जातो ना. आपण आपल्याबरोबर किती जण आपल्या मिसेसना घेऊन आलेले असतील, आपल्या बायकोला घेऊन आलेले असतील, बायकोला, बहिणीला, मैत्रिणीला. आज जे आपल्याला शिकलेला आई मिळते, मला शिकलेली आई मिळाली, मला शिकलेली बहीण मिळाली, मला शिकलेली प्रेयसी मिळाली, मला शिकलेली बायको मिळाली, मैत्रीण मिळाली, सहकारी मिळालं, ते सगळं महात्मा फुलेंमुळे मिळालं. माझ्या आईला सवत नाही, माझ्या बहिणीला सवत नाही. हे कोणामुळे झालं तर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालं. हिंदू कोड बिल. तर रामकृष्णांपेक्षा हे 2 माणसं आपल्या अंतरात, आपल्या घरात असले पाहिजेत, मनापासून असले पाहिजेत. की ज्या समाजामध्ये माणसाचा तुच्छप्रवाद घरातूनच सुरू होतो. घरात किंमत नसते म्हणून बाहेर किंमत नसते, पण ते नाही म्हणून भिडेसारखा हरामखोर टिकली लावली त्याचा उचापत करतो. ती बाई बोलली आहे, ती मुलगी आहे, तिची हिंमत नाही झाली त्या पत्रकाराची, माझ्या टिकलीचं कुंकवाचं तुला काय पडलं. मी विचारलं तू चड्डी काय घातलीस धोत्राच्या आत, हे विचारलं पाहिजे. इतकं तुम्ही हिंमतबाद झाले पाहिजे तर महात्मा फुलेंचं आपण नाव घेऊ शकतो. ह्या थोतांडाच्या विरोधात अत्यंत ताकदीने उभं राहिलं पाहिजे. तुम्ही सौजन्य, सभ्यतेच्या फार गोष्टी करू नका की नाही 4 लोकात काय बोलायचं कसं. हे निर्लज्जपणे काही बोलतात, काही त्यांचं चालू आहे. कुसुमाग्रजांनी सांगितलेलं आहे,
सज्ज न असता, तुम्ही जर सज्ज नसाल, सज्ज न असता कुजे न मातता, हत्यार हातामध्ये धरा, सौजन्याच्या बुरख्याखाली तोंड लपवून फिरू नका. आपल्याला तशा पद्धतीने वागता आलं पाहिजे. जशा तसं उत्तर दिलं तर आपण पुढे जाऊ, कारण इतिहासाची गरज असते. वर्तमानातल्या ज्या गोष्टी घडतात त्या इतिहासातून घडलेल्या असतात. भविष्याची वाट ही वर्तमानातून सुरू होत नाही, ती इतिहासापासूनच सुरू होते. आपल्याला जर लांब उडी मारायची असेल तर काही उडी मारायची असेल तर 2 पावलं आपण मागे जातो आणि त्या लाईनवरनं पुढे उडी मारतो. इथून इथे मारलेली उडी फक्त आपल्या डोळ्यात एकच जाईल. जितकं तुम्ही लांब जाल तितकं तुम्ही पुढे जाल. गाण्यामध्ये सुद्धा आहे, जितका तुमचा डीपचा आवाज लागतो, म्हणजे मंद्र सप्तकातला, तितका आवाज तुमचा टिपेला लागतो. तुम्हाला हे जीवनाचं रहस्य कळलं पाहिजे म्हणून महात्मा फुले, शाहू फुले, आंबेडकरांचं नाव कशासाठी घ्यायचं? तर नाव घ्यायचं त्याच्यासाठी की त्यांच्या दिशेत त्यांच्या पद्धतीने वागण्यासाठी आपल्याला घ्यायचंय. ते तुम्ही घेत असाल, माझं म्हणणं तुम्हाला आवडलं असेल, पण त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही शोधा. म्हणजे त्यांनी तर खरा शिक्षक कसा आणि खोटा शिक्षक कुठला सांगितला. कबीराचा दोहा आहे, माटी कहे कुमार को तू क्या रोंदे मोहे, एक दिन ऐसा आएगा मैं रोंदू तुम रोहे. ह्याचं मराठीत गाणं झालं मधुकर जोशींचं. माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविशी, तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी. कुठून कुठे चोरलं ते कळलं पाहिजे ना, त्याच्यामध्येच आहे गाणं. पत्ता तुटा डाल से ले गई पवन उड़ाए, अब के बिछड़े कभी न मिलेंगे दूर पड़े हो जाए. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट फोडी त्यांना पुन्हा नाही भेट. गदी माडगुळकर म्हणजे वाल्मिकी. ह्या चोऱ्या माऱ्या सगळ्या करून करून आपण त्यांना एवढं मोठं केलेलं आहे की नाही, की आता अजून काय आपण करणार, आपल्याला हेच सांगता आले नाही. आपल्याला महात्मा फुलेंचा उत्तम चित्रपट बनवता आला नाही, उत्तम नाटक बनवता आलं नाही, उत्तम त्याच्यातलं साहित्यिक मूल्य सांगणाऱ्या गोष्टी आपण केल्या नाही. आपण गरिबांचे कैवारी, पहिले अमुक अमुक शिक्षक, ह्याच्या पुरता सगळं केलं. ह्याच्यापेक्षा विठ्ठलरामजी शिंदेच्या 2 ओळी आहेत, सत्याचा पालनवाला जो धन्य ज्योतिबा झाला, त्याच्यातल्या महत्वाच्या 2 लाईनी आहेत. कर्माची खडी तलवार, जन्माचा मालाकार, कर्माची खडी तलवार, या सम कोण तो बोला, सत्याचा पालनवाला. भाषेची ताकद किती होती ती त्यांनी दाखवलेली आहे. कर्माचा खडी तलवार म्हणजे कृतीतनं दाखवली. जन्माचा मालाकार म्हणजे उपजत त्याचं जे लेखन कौशल्य होतं, त्यांनी पुढे जे आहे, कोणी शिकून शहाणे ठरले, कोणी भकून पुढारी झाले, कोणी विकून महात्मे झाले, परी त्या सम वेगळा सत्याचा पालनवाला. विठ्ठलरामजी शिंदेनी लिहिलेले ती गाणी म्हणा, ती मुलांना शिकवा. आणि तेच केलं तर काम ते शिक्षकांचं आहे. पण आज परिस्थिती वेगळी आहे. शिक्षक असेल, फ्लॅट किती आहेत, गाड्या किती आहेत, मंगळसूत्र किती पदरी झालं, कुंकू केवढं मोठं लावलं, रिंगा किती मोठ्या, ह्याच्यामध्येच जातं सगळं. हे कोणी बोलणार नाही तुम्हाला. अहो शिक्षक लोक आहेत, घरात कोण गेल्यानंतर तुमच्या शाळेत झेडपीचे शिक्षक आहेत किंवा कुठे म्युन्सिपाल्टी शाळेतला एक घरात समजा शिक्षक, घरातल्या शिक्षक शिक्षिका असेल, तिच्या घरातलं नातेवाईक गेल्यानंतर ती 13 दिवस जर शाळेत येणार नसेल तर पोरांना कोणी शिकवणार? 13 दिवस तुम्ही जा ना, एक दिवस रडा, काय ते असेल, दुःख असेल, दुसऱ्या दिवशी त्या मुलांसाठी कर्तव्य म्हणून गेलं पाहिजे ना. सावित्रीबाईंनी डोकं फुटलं म्हणून दुसऱ्या दिवशी गेली नसत्या तर त्यांना शिकता आलं असतं का? हे वास्तव समजून घ्या. खूप भयाने आपल्यावरती कोण बोलत नाही, कोण सांगत नाही म्हणून लोकांचं लक्ष नाही असं बोलू नका, समजू नका. हे तुमचंच काम आहे. हे सगळं आजूबाजूला जे बिघडवलेलं आहे तुम्हीच बिघडवलेलं आहे, हे दुसरं कोणी नाही. तुम्हाला सगळं संध्याकाळी कुठला बापू लागतो, बोवा लागतो, त्याच्याकडे जायचं असतं. ते पहिल्यांदा तुम्हाला इन्स्ट्रुमेंट बनवतात आणि तुम्ही पालकांना बनवतात. कधीतरी सांगा ना, सावित्रीबाई फुलेंनी आणखी यांनी शाळा काढल्या, सरस्वतीबाईंनी नाही शाळा काढल्या. तिचा काय संबंध आहे सरस्वतीचा? शाळा काढल्या असतात तर पोरं कशाला मग शिकली नसती त्यावेळी 150 वर्षापूर्वी. हे वास्तव सगळं समजून घ्या, अधिक लोकांपर्यंत न्या. साहित्य शिकवता शिकवता, शिक्षण शिकवता शिकवता, इतिहास शिकवता शिकवता, विज्ञान शिकवता शिकवता मुलांना तेवढं प्रगल्भ करा.
मुलांना तुम्ही अवकाश ज्ञान देतात, पण कधीतरी त्यांना सांगा ना, ह्या शुक्र आकाशातल्या शुक्राचा आणि खड्याचा काय संबंध नाही हो. तो खडा कुठे, शुक्र तारा कुठे, मंद वारा कुठे, आणि तुम्ही हातात खडा कुठला वापरतात. ह्याच्यापासून हे सगळे शिक्षक मला मिळाले, चांगले शिक्षक. मला चांगले शिक्षक मिळाले म्हणजे माझी आई जी होती तिला भाऊराव पाटलांनी शिकवलेलं असल्यामुळे मी असा झालो. माझ्या आईला 1-1 रुपया दर महिन्याला भाऊराव पाटून आणून द्यायचे, आणि आई 44 सालामध्ये पीटीसी झाली सेवा सदन मध्ये. गेल्या वर्षी ती गेली. काही कर्मकांड अमुक तमुक काही मानत नव्हती, काही नाही, चांगली जगली. आणि आई गेल्यानंतर सुद्धा आम्ही काही कर्मकांड केली नाही 2 वर्षात. पण घरात कुठे भांडी पडली बिडली असं पण नाही झालं, काय कुठे दिसली सावली बिवली असं पण नाहीये. तर खोट्या जगामध्ये रमू नका. आधी आपण स्वतः फसतो आणि दुसऱ्याला फसवतो. ह्या फसवणुकीपासून सावध करण्याचं काम महात्मा फुलेंनी आणि त्यांच्या विचारांनी जी माणसं तयार झाली ते होतात, तर केलेलं आहे त्यांनी. आपणही त्याच विचारांनी गेलं पाहिजे. महात्मा फुले असेल, शाहू फुले आंबेडकर, मला असं वाटत नाही, काही जण म्हणतात शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का? आहेच ना, तो आपल्याला दिसत नाही. आपण तो शोधला पाहिजे. जिथवर असेल तिथपर्यंत आपण गेलं पाहिजे. मला तर दिसतो, मला तर माझ्यासारखीच माणसं चांगली दिसतात. कायम असं असतं की तुम्ही अंगाला परफ्यूम जर लावला असेल, अत्तर लावला असेल, तर आजूबाजूचं जग सुगंधित दिसतं. तुम्ही जग सुधारण्याच्या पंधात पडू नका. आजूबाजूचा एरिया जरी स्वच्छ केला तर स्वच्छ केलेल्या जागेवर जगाकडे बघितलं तर स्वच्छ जग दिसतं. घाणीत उभं राहून जग दिसणार नाही. तडजोडी करू नका. जे पटत नाही ते पटत नाही म्हणून सांगा. उगाच आपण तडजोड करतो आणि त्याच्यामध्ये आपला नाश करून घेतो. गोड बोलून जर होत असलं असतं तर 150 महात्मा फुले गेल्यानंतर आज 125 वर्षानंतर आपल्याला तेच बोलावं लागलं नसतं. आपण त्याच चक्रामध्ये पुन्हा पुन्हा अडकत जातोय, फसत जातोय. त्याच्यातून निघण्यासाठी आजच्या सारखे समारंभ आहेत. अधिक चांगल्या पद्धतीने करा. तुमच्यामध्ये शिवरायांचा मावळा असेल तो जागृत करा. महात्मा फुलेंचा सत्यशोधक असेल त्याला जागा करा. इतकंच नाही तर आपल्या बाबासाहेब आंबेडकरांचा समता सैनिक असेल त्याला जागा करा. ही दुनिया बदललेली दिसेल, ही सत्ता आपली असलेली दिसेल. म्हणून तुम्हाला विनंती आहे, उठ मावळ्या पहा जरासा संत जनांची शिखरे, सुधारकांच्या कथा सांगती जातीची लक्तरे. डोळे उघडा पहा साळसुत गंगेचे गोटे, शत्रू तुमच्या घरात शिरला घेऊन या खोटे. कमरेचे करगोटे गेले, गोप गेले, आता हिरवे निळे पिवळे आलेत ना दोरे. वैष्णवदेवीचा, अमक्याचा तमक्याचा शिवबंधन बिंधन हे कुठून आले? हे तर तोडून टाकले ना. शत्रू तुमच्या घरात शिरला. संतोषी माता गेली, आता वैभव लक्ष्मी जोरात आहे. मार्गशीर झाला ना आता उद्यापासून सुरू. आता फळं फुलं सगळी विकली जातील आणि भिके काढण्याला आपण होणार. तो जो पुस्तक काढणारा जो माझ्या ओळखीचा जो रायकर होता ना, कुत्रे त्याचे पुस्तकं घेत नव्हती, तो करोडपती झाला. शत्रू तुमच्या घरात शिरला घेऊन या खोटे, भटकणारा विरुद्ध असावा आपला बुद्धिवाद, शक्ती ज्याची कमी असेल तो होईल बर्बाद. जातीचा तरुणी विचका, धर्माचा तोडला लचका, बहुजना ठेवीला फाटका, स्वाभिमान केला लटका, देवासही दिला झटका, दगडात कोंबुनी त्याला तोकडा केला होजी. यावर केले वार फुले शाहू प्रबोधनकार, वर आंबेडकरी प्रहार, झाले हरामखोर गपगार. त्यांना उठून द्यायचं नाही र, त्यांना गाडून टाकायचं. तुम्ही बोलला पाहिजे जोरात, मी बोलून काय. पण निश्चय पडला ढिला, पिकला अंधश्रद्धेचा माळा, विद्यापतीही केला दूध खोळा. त्याला चमचे दूध पाजलं ना. विद्यापतीही केला दूध खोळा, त्यात बहुजन फसला भोळा. आता करून त्याला गोळा, फिरवूया थोतांडावर विळा, सोडूया जातीचा तिळा, लावणी लोकधर्माचा टिळा. उठा लोक अंधारावर घाव निशाणी घाला, उठा लोक अंधारावर घाव निशाणी घाला, सत्य धर्माचा झेंडा उंचवत जय शाहू फुले बोला, लोक धर्माचा झेंडा उंचवत जय शिवाजी बोला. धन्यवाद.
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।